हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एम.एच. सायकल बाबा या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलेलो आहे श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा. तर चला आपण श्रीकृष्णांचं दर्शन करूयात. तर मित्रांनो पाहू शकता आपण प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे. आपल्याला फोन नेण्यासाठी परवानगी नाही आतमध्ये. तर चला फोन आपण बाहेर जमा करूयात आणि मग आतमध्ये जाऊन दर्शन करूयात. तर याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे. तर चला आतमध्ये जाऊयात, मस्तपैकी दर्शन करूयात. मग दर्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला देखील बाहेरनं आपण दर्शन घडवणार आहे, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्ही देखील या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मभूमीचं दर्शन करू शकताय. तर मित्रांनो जसे की भारतामध्ये 4 धाम आणि उत्तराखंडमध्ये 4 धाम आहे, तसेच वृंदावनमध्ये एकाच ठिकाणी तुम्हाला 4 धामचं दर्शन होते. तर पहिलं धाम आहे वैष्णोमाता धाम, दुसरं आहे शनिधाम, तिसरं आहे राधाकृष्ण धाम, चौथं आहे शिवधाम. तर चला आपण दर्शन करूयात. तर आत्ता आपण पहिले धाम वैष्णोमाता धामचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. पाहू शकताय खूपच विशाल अशा प्रकारे वैष्णवी मातेचं या ठिकाणी स्टॅच्यू बनवण्यात आलेले आहे आणि खूप सारे भाविक या ठिकाणी दर्शन करण्यासाठी येत असतात. तर आपण देखील दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. एका साईडला आपले हनुमान दादांचं देखील आपल्याला दर्शन होते. तर चला आता आपले दुसऱ्या धामाचं दर्शन करूयात. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे शनिधामचं दर्शन करण्यासाठी शनिधामला. तर चला दर्शन करूयात. पाहू शकताय भव्य दिव्य अशा प्रकारे या ठिकाणी मंदिर बनवलेलं आहे शनिदेवांचं. तर चला दर्शन करूयात. तर मंदिरात जाण्याआधी आपल्याला या ठिकाणी बाहेर शनिदेवांचं दर्शन झालेलं आहे, जे की त्यांचे 7 घोडे आहेत, पांढरे शुभ्र घोडे, आणि मागं शनिदेव स्वतः रथात बसवलेले आहेत आणि आकाशात ते स्वारी करत आहेत. पाहू शकताय. तर आता आपण शनी मंदिरात आलेलो आहे. पाहू शकताय शनिधाम. तर शनिदेवांचं या ठिकाणी तुम्ही दर्शन करू शकताय. तर आता तिसरे धाम राधे कृष्ण यांचं धाम आहे. तर राधाकृष्णांचं या ठिकाणी मंदिर आहे. तर चला आपण आतमध्ये दर्शन करूयात मंदिराच्या आतमध्ये. तर मंदिराच्या आतमध्ये आलेले पाहू शकताय तुम्ही. या ठिकाणी जे आपले कान आहेत, कानांचे विविध रूप या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. आणि या ठिकाणी पुढे आले की नंतर आपल्याला या ठिकाणी श्री राधे कृष्ण यांचं दर्शन होते. तर आता वेळ आलेली आहे आपले भोलेबाबांचं दर्शन करण्याची. तर चला आता शिवधामकडे आपण प्रस्थान करूयात. भोलेबाबांचं किती विशाल या ठिकाणी मूर्ती बनवली गेलेली पाहू शकते तुम्ही. तर चला त्या ठिकाणी जाऊन दर्शन करूयात. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये येताच आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होते. तर या ठिकाणी पाहू शकताय जल व दुधाभिषेक देखील करू शकताय तुम्ही. तर या ठिकाणी आल्यावर आपल्याला पंचभूत लिंगम यांचं देखील दर्शन होते. तर शिवलिंग या ठिकाणी बनवलेले आहेत, जे की पंचभूत लिंगम आहेत. तर चला त्यांचे देखील आपण दर्शन करूयात. तर शिवधाममध्ये आपल्याला भोलेबाबा व माता पार्वती यांचं दर्शन होते. तर शिवधामपासून बाहेर येताच आपल्याला भोलेबाबांचं विशाल मूर्तीचं दर्शन होते. तर मित्रांनो आता आपण गोवर्धनला आलेलो आहे. तर या ठिकाणी आपल्याला राधाकुंड तसेच श्यामकुंडाचं दर्शन होते. तर दोन्ही कुंड श्री राधे कृष्ण यांना समर्पित आहे. तर चला आपण कुंडाचं या ठिकाणी दर्शन करून पुढे आपण परिक्रमाला सुरुवात करूयात. इथूनच आपली परिक्रमा सुरुवात होणार आहे आणि परत इथंच येऊन आपली परिक्रमा देखील पूर्ण होणार आहे. त्यामुळे आपण परिक्रमाला लवकरात लवकर सुरुवात करायचे, ते पण आपण सायकलने परिक्रमा करणार आहोत. तर परिक्रमा मार्गावर आपल्याला कुसुम सरोवरचं या ठिकाणी दर्शन होते. पाहू शकता किती सुंदर आहे सरोवर. या ठिकाणी खूप सारे शूट देखील होत असतात. राजस्थानमध्ये जसे आपल्याला राजवाडे पाहायला, राजमहल पाहायला भेटते, तशा प्रकारे या ठिकाणी सुंदर असा दिव्य नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. पाहू शकता ठिकठिकाणी तुम्हाला फोटो शूट करण्यासाठी पॉईंट देखील आहेत. तर परिक्रमाला आपली सुरुवात झालेली आहे. लगभग आपण एक 10 ते 12 किलोमीटर पुढं आलेलो आहे परिक्रमा करत. आता राहिलेलं 10 किलोमीटर आहे, ते देखील एक 30 ते 40 मिनटामध्ये आपण पूर्ण करूयात. तर चला परिक्रमा पूर्ण करून तुम्हाला भेटतं लवकरच. तर मित्रांनो गोवर्धन परिक्रमा आपली या ठिकाणी पूर्ण झालेली आहे.
लगभग 2 तास लागले आपल्याला परिक्रमा पूर्ण करण्यासाठी. परत आपण राधा श्यामकुंड या ठिकाणी आलेले पाहू शकता तुम्ही. तर आपल्याला आता थांबण्याची व्यवस्था बघायची. या ठिकाणी 2-3 आश्रम आहेत, त्याच ठिकाणी चाललेलो आहे आपण. तर या ठिकाणी परिक्रमा पूर्ण करून परत राधाकुंडाचं दर्शन करून आपण थांबण्याची व्यवस्था बघण्यासाठी या ठिकाणी प्रस्थान करणार आहोत. उद्या आपण बरसाना तसेच नंदगावला देखील जाणार आहोत. तर